जर तुम्ही ॲक्टर आहात आणि डायरेक्टरनी तुम्हाला जे डायलॉग दिलेत ते तुमचे पूर्ण पाठांतर झालेले आहेत आणि जेव्हा तुम्ही तेच डायलॉग बोलायला जाता तेव्हा तुमच्या तोंडून ते नाही येत, भलतंच काहीतरी डायलॉग बाहेर येतं। असं जर तुमच्याबरोबर घडलं तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अशीच एक घटना एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर घडली होती। ही म्हणजे मुंबई गोरेगाव फिल्म सिटीमध्ये। स्टोरी सुरू करण्याआधी अशाच मिस्टिरियस, हंटेड, हिस्टॉरिकल, हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता वळूया स्टोरीकडे। मित्रांनो, ह्या घटनेला साधारण 12 ते 13 वर्ष झालेत। ही जी अभिनेत्री होती ही अतिशय तिच्या टायमिंगची प्रसिद्ध अभिनेत्री होती, टॉपची अभिनेत्री होती। मित्रांनो, काही कारणामुळं आम्ही त्या अभिनेत्रीचं नाव घेऊ शकत नाही। मित्रांनो, ही घटना जी घडली होती ही गोरेगाव फिल्म सिटीमध्ये घडली होती। ती जी अभिनेत्री होती तिचं काही पिक्चरचं शूटिंग चालू होतं। एकदा असंच तिची दुपारची शिफ्ट चालू होती आणि ती शूट करत होती आणि तिचे जे काही डायलॉग होते तिचे पूर्ण पाठांतर झाले होते। आता जेव्हा तिचा सीन यायचा त्यावेळेस जो डायरेक्टरचा असिस्टंट तिला बोलवायला यायचा। ती अशीच गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भरपूर जंगलच आहे, तिथं ती एका कोपऱ्यामध्ये तिची एक असिस्टंट होती, हेअर ड्रेसेस, ती आणि ती खुर्च्या टाकून बसली होती। डायरेक्टरचा असिस्टंट आला आणि तिला बोलला की मॅडम शॉट रेडी आहे, चला। आता ती गेली आणि तिचे डायलॉग बोलायला सुरुवात करायला लागली। तर ती जशी टेक द्यायला जायची तर तिच्या तोंडून आहे ना काहीतरी वेगळेच डायलॉग यायचे। डायरेक्टर बोलला मॅडम हे डायलॉग नाही आहे, तुम्ही प्रॉपर पाठांतर करा। ती डायरेक्टरला बोलली की माझं पाठांतर पूर्ण झालेलं आहे आणि मलाच कळत नाही मी असं का बोलते। डायरेक्टर बोलला मॅडम तुम्ही परत ट्राय करा। आता पुन्हा दुसरा टेक चालू झाला तेव्हा पण तसंच, ती जे बोलायला जाते तिच्या तोंडून भलतेच डायलॉग निघतात। आता असं जवळजवळ 10-15 वेळा झालं। तो डायरेक्टर आता वैतागला आणि ती अभिनेत्री खूप वैतागली की असं का होतंय। आता तो डायरेक्टर बोलला मॅडम एक काम करा, तुम्ही आजचे दिवस रेस्ट घ्या, आपण हे उद्या शूट करूया। ती पण थोडीशी फ्रस्ट्रेट झाली होती की माझ्याबरोबर असं का होतं। ती पण ओके बोलली। त्या दिवशी ती तिच्या घरी गेली। त्या दिवशी ती रात्री घरी गेली, जेवण वगैरे केलं आणि ती झोपली। तर तिला आहे ना वेगळंच काहीतरी फील व्हायला लागलं, म्हणजे ती कुठल्या तरी वेगळ्याच जुन्या काळातली आहे आणि जुन्या काळातली शूटिंग आहे असं काहीतरी तिला जाणवायला लागलं। तर ती सकाळची उठली आणि हे जे तिच्याबरोबर रात्री झालं होतं तिच्या डोळ्यासमोर तिचं नाव काहीतरी वेगळंच होतं आणि काहीतरी वेगळंच जुन्या पिक्चरची शूट चालली असं तिला तिच्या स्वप्नामध्ये येत होतं। हे तिने तिच्या बहिणीला सांगितलं की माझ्याबरोबर असं का होतं आहे वगैरे। तिची बहीण बोलली की अगं सोड ना, तू काहीतरी विचार केला असेल शूटिंग बिटिंगचा, काहीतरी स्वप्न बघितलं, इग्नोर कर, तुला जायचं आहे, तुझं शूट चालू होईल। आता ती फ्रेश वगैरे झाली, पुन्हा आपल्या ड्रायव्हरला घेतलं आणि ती गोरेगाव फिल्म सिटीमध्ये गेली। आता ती तिथं गेली वगैरे, पुन्हा ती अशीच एका कोपऱ्यामध्ये जाऊन डायरेक्टरचं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत ती बसली होती। आता आजही तिने भरपूर तेच स्क्रिप्ट, तिचा जो सीन होता अख्खा वाचून काढला, पूर्ण रट्टा मारून घेतला। आज ती मनात ठरवलं की काल असं झालं आहे, आज तर मी प्रॉपर डायलॉग घेणार। पुन्हा डायरेक्टरचा असिस्टंट आला, तो बोलला मॅडम शॉट रेडी आहे, या तुम्ही, तुमचं सीन चालू करतोय। आता ती गेली। जसा टेक चालू झाला, जसं तिला ॲक्टिंग करायची, डायलॉग बोलायचे होते, तसं तिच्या तोंडून तसंच काहीतरी वेगळे डायलॉग। आजही तसंच डायरेक्टर तिच्यावर चिडला। आता तो तिला म्हणाला काय मॅडम काय चाललंय, तुम्ही पाठांतर केलं नाही का, हे नाही का। ती बोलली अहो सर मी पूर्ण पाठांतर केलं, असं का होतंय, मला काही कळत नाही आहे। आता आजही असंच 10 ते 15 वेळा झालं। आजही डायरेक्टर भरपूर चिडला आणि बोलला, तिला म्हणजे खरी खोटी सुनावली की तुम्हाला कळतंय का, तुमच्या हलगर्जीपणामुळं, तुमचं पाठांतर नसल्यामुळं आज मला 2 दिवस माझे शूटिंगचे पैसे वायाला गेले, सगळं वायाला गेलं, तुम्हाला कळत नाही का, हे नाही का। ती आता तिला कळतच नव्हतं की ती काय बोलावं काय करावं, म्हणून तिने डायरेक्टरला सॉरी बोलली
आणि बोलले की मी उद्या करते. हे पॅकअप झालं. तिची जी हेअर ड्रेसेस होती तिला घेतलं आणि ती आपल्या कारमध्ये बस. ड्रायव्हरला बोलली काढ गाडी. आता ते गोरेगाव फिल्म सिटीमधनं निघतच होते. तर हिला अचानक काहीतरी वेगळं असं जाणवायला लागलं. तिला असं वाटायला लागलं की इथनं जायलाच नको. तर तिने त्या हेअर ड्रेसेसला सांगितलं की मला ना असं फिलिंग होतं. आता ती बोलली की असं का झालं आहे पॅकअप, इथं थांबून तरी काय करायचं, चला बोलले आपण जाऊ. कशी बशी ती तिथनं निघाली. आता तिच्या डोक्यात ते चक्र चाललं आहे की मी एवढे फिल्म्स केल्यात, मी एवढं डायलॉग पाठांतर करायची गरज लागत नाही, मी एकदा वाचले की मी परफेक्ट बोलते, आज का असं होतं, 2 दिवस असं का. तिच्या डोक्यात ते चालूच होते. तेवढ्यात ना ती जी हेअर ड्रेसेस होती ना ती त्या अभिनेत्रीकडे बघत होती. पण तिचं जे वागणं होतं ना ते वेगळं चाललं होतं. त्यामुळं ती खूप वेळ ऑब्झर्व करत होती. ती तिला डायरेक्ट म्हणाली, मॅडम तुम्ही 2 दिवस कालपासून बघते, तुम्ही काहीतरी विचित्र वागताय, वेगळं वागताय, असं वाटत नाही तुम्ही त्याच आहे, कोणतरी दुसरं वाटतंय. आता ते ऐकल्यानंतर ती अभिनेत्री त्या हेअर ड्रेसेसला बोलली, असं का बोलतीस तू. ती बोलते की मी तुमचं 2 दिवस झालं वागणं बघते, जसं तुमचे डायलॉग विसरतात ना तसं मी बघते, तुम्ही काहीतरी विचित्र वागताय. आता ही शेवटी अभिनेत्री, तिला ह्या गोष्टी एवढ्या माहीत नाही, शक्यतो ह्या गोष्टीवर भरोसा करत नाही. तर तिला ते जरा मनाला लागलं. ती घाबरली आणि ती त्याच विचारात ते गोरेगाव फिल्म सिटीमधनं बाहेर निघाले. ते तिच्या डोक्यात तेच चक्र चाललं होतं. आता हिने काय केलं, ती हेअर ड्रेसेस होती ती तिच्याकडेच बघत होती. ती पुन्हा बोलली की मॅडम काहीतरी वेगळं वाटतंय मला, तुम्ही एक काम करा, इथंच आहे ना एक माणूस आहे जो असं काहीतरी देवाचं करतो, आपण त्याच्याकडे जाऊया, मला तुमच्याकडं बघून असं वाटतं काहीतरी झालेलं आहे. आता ती पहिली तर तयार नव्हती, यायलाच तयार नव्हती, नाही बोलत होती. म्हणून ही आता अभिनेत्री शेवटी तिचं एवढं मोठं नाव, ही हेअर ड्रेसेस तिला किती फोर्स करणार. ती आपली जाऊ दे बोलली, तेवढ्यापुरतं गप झाली आणि त्या हेअर ड्रेसेसला ह्या अभिनेत्रीने तिच्या स्पॉटवर सोडलं आणि ही आपल्या बंगल्यात आली. आता त्या दिवशी ती घरी गेली आणि तिच्या बहिणीला आणि तिच्या घरच्यांना हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिने हेही सांगितलं की हे बघून माझी जी हेअर ड्रेस आहे ती बोलते की काहीतरी झालं आहे, तुम्ही बघा. आता हे ती अभिनेत्रीच्या आईला हे पटलं, हां काहीतरी वाटतंय का तुझ्यात, काहीतरी डोळे बिळे तुझे चेंज झालेत. आता हे अजूनच घाबरली. मग तिच्या बहिणीने, तिच्या वडिलांनी आणि तिच्या आईने अभिनेत्रीच्या, त्यांनी तिला ऑब्झर्व केलं तर खरंच काहीतरी वेगळं वाटत होतं. मग आता आहे ना यांनी तिला न सांगता या तिघांनी ठरवलं की उद्या हिला आपण हिची शूट कॅन्सल करायची आणि उद्या हिला आपण एका अशा ठिकाणी न्यायचं की तिथं आपल्याला कळलं. म्हणून त्यांनी काय केलं, तिच्या बहिणीने त्या हेअर ड्रेसेसला रात्री कॉल केला आणि तिला बोलली की तू जे बोलली ते असं ठिकाण कुठे. ती बोलली मॅडम आहे मला माहिती आणि खूप पॉवरफुल आहे, ते बरोबर लगेच इलाज करतात. ती बोलली ठीक आहे, तू सकाळी ये घरी, मी हिला आणते. ठीक आहे बोलली. ही रात्री झोपली अभिनेत्री. हिला रात्री ना पूर्ण असं बांधल्यासारखं, तिचा आवाज बदलला होता. तिच्या घरचे जे आई बहीण वडील ते ना तिची बडबड रात्री रूममधनं ऐकत होते. आता यांना पूर्ण गॅरंटी झाली हिला काहीतरी झालं. दुसरा दिवस उगवला, ही उठली अभिनेत्री आणि ती फ्रेश वगैरे होऊन खाली हॉलमध्ये आली. हे तिथंच बसले होते, ते जे डायनिंग टेबलवरच होते हे सगळे. तर यांनी तिला बोलले की एक काम कर, आपल्याला आजची शूटिंग कॅन्सल करायची, मी त्या डायरेक्टरला सांगितलं आहे तुला आमच्याबरोबर एक ठिकाणी यायचं. ही बोलली कुठं जायचं. नाही बोलले तू चलच. तर हिला कशी बशी तयार केली, तयार झाली ती. तिला गाडीमध्ये बसवलं आणि त्या ठिकाणी जे दादरला ठिकाण आहे, दादरला तिला त्या माणसाच्या इथं नेलं. आता ती आत येत नव्हती. यांनी कसं त्या चौघं मिळून म्हणजे हेअर ड्रेसेस, तिची बहीण, तिची आई आणि तिचे वडील, यांनी कसं त्या माणसाच्या जो रूम होता तिथं नेलं आत. त्या माणसाने बघितलं आणि तिच्या घरच्यांना सांगितलं की हिला असं झपटलेलं आहे. त्या माणसाने काहीतरी मंत्र वगैरे पडून तिच्या अंगावर काय ते फुकतात वगैरे ते करून तिला बोलतं केलं. तिच्या अंगात येऊन जे बोलत होतं ते कोण होतं माहिती आहे का मित्रांनो, ही तीच मुलगी होती आशा, जी 20 वर्षापूर्वी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ज्युनियर आर्टिस्टचं काम करायची. तिचं स्वप्न होतं की मला अभिनेत्री बनायचं आणि ती ज्यावेळेस तिथं काम करत होती, तिची ती पहिली फिल्म होती ज्या फिल्ममध्ये ती काम करत होती आणि तिचं पूर्ण शूटिंग झालं. तर एक छोटा सीन राहिला होता. त्या सीनच्या वेळेस तिच्या डोक्यामध्ये झाडाची फांदी पडली आणि ती तिथं मरण पावली. तर तीच तिथं भटकत होती आणि तीच हिला
लागली होती. तर ती अभिनेत्रीच्या अंगात येऊन हे सांगत होती की मला काय नाही, मी ज्या पिक्चरमध्ये काम केलं मला तो चित्रपट बघायचा आहे, ते मला दाखवा, मी हिला सोडते. हे ऐकून थोडंसं कॉमेडी वाटतं की एवढीशा गोष्टीसाठी तिने एका स्त्रीचं शरीर धरलं आणि तो पिक्चर बघण्याचा हट्ट करू लागला. तो जो गुरुजी होता, जे देवाचं बघत होता, त्यांनी तिला विचारलं तुला अजून काय पाहिजे, तू सोडणार का नाही हिला? तर तिने काय नाही बोलली. ती बोलली की बघा मला फक्त हिच्या शरीरात यायचं कारण काय की माझा चित्रपट मला बघायचा आहे आणि मी बघल आणि हिला सोडून देईल. जर नाही, मला जर बघायला नाही भेटला तर मी हिला कधी सोडणार नाही. आता हे जे तिची फॅमिली होती, तिची बहीण, आई वडील हे जरा टेन्शनमध्ये आले. त्यांनी त्या गुरुला विचारलं की तिला विचारा कोणता चित्रपट येतो, पण त्या जे आशा नावाचं कॅरेक्टर तिच्या अंगात घुसलं होतं, आत्मा, त्याला ते नावच सांगता येत नव्हतं. तिने फक्त कलाकार सांगितले. आता हे 20 वर्षापूर्वीचं शूटिंग होतं, त्या पिक्चरचं नाव नाही. मग तिने त्या पिक्चरमध्ये कोण कोण कलाकार होते ह्यांची नावं सांगितली. त्या गुरुजींनी काय केलं, तिला तात्पुरतं नाही का शांत करण्यासाठी काहीतरी दिलं, उतारे वगैरे केले आणि तिला घरी जाऊन दिलं. आणि हिच्या घरच्यांनी त्याची रेखी चालू केली की अशा टायमिंगला कुठला पिक्चरची शूटिंग झाली होती. त्यांनी जवळजवळ 2-3 महिने भरपूर रिसर्च केला, भरपूर शोधलं. तेव्हा त्यांना कळालं की असा एक इन्सिडंट झाला होता. त्यात ती आशा नावाची मुलगी मेली होती. तिचं स्वप्न होतं हिरोईन बनायचं. तिने ह्या चित्रपटमध्ये काम केलं होतं. आता त्यांनी कसं तरी तो चित्रपट शोधून आणला, CD वगैरे असतं, त्या चित्रपटाची कशी तरी कॉपी शोधली आणि त्या अभिनेत्रीला एका रूममध्ये घेतलं आणि तिच्याबरोबर तो जो मांत्रिक होता, जो गुरु, तो आणि ती हेअर ड्रेसर तिचे घरचे, आणि तिला तो चित्रपट लावून दिला. मित्रांनो, ती जेव्हा तो चित्रपट बघत होती ना, ती स्वतःची एवढी तारीफ करत होती एकटीच बडबड करून की मी अशी होणार होते, मला हे करायचं होतं, मला ते आता हे सगळे शांतपणे ऐकत आणि ती फुल एन्जॉय करत होती. आता चित्रपट वगैरे संपला. आता त्या मांत्रिकांनी जो गुरु होता त्यांनी तिला विचारायला सुरुवात केली की आता काय करणार, सोडणार आहे का नाही? ती म्हणली मी सोडते, पण मला आता मुक्ती पाहिजे. आणि तिने हेही सांगितलं की कलाकाराचा म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे, कलाकार कसा असतो की तो मेल्यानंतर ही कलाकारच असतो. ती त्या मांत्रिकाला बोलली की मला मुक्ती पाहिजे आणि माझी खूप इच्छा आहे की माझा आता जन्म होईल त्यावेळेस मी हिरोईनच बनणार. मांत्रिकांनी काही विधी केले तो गुरुजींनी आणि तिच्या आत्म्याला मुक्ती दिली. ह्या घटना जोपर्यंत चालली होती, ह्या घटनेला टोटल 7 महिने गेले होते. 7 महिने या अभिनेत्रीच्या पिक्चरची शूटिंग थांबली होती. मित्रांनो, ही घटना आम्हाला आमच्याच एक मित्रांनी पाठवली जो फिल्म लाईनमध्येच काम करतो. मित्रांनो, काही कारणामुळे आम्ही त्या अभिनेत्रीचं नाव नाही घेत, कारण की ती अभिनेत्री आज खूप प्रसिद्ध आहे. आता भले की जास्ती चित्रपट नाही करत, पण खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, एखाद्याचा आत्मा राहिला की तो ज्या गोष्टीच्या वेळेस मेलेला असतो तो त्याच ह्याच्यामध्ये भटकत असतो. ह्या घटनेवरनं आपल्याला तेच कळतं की ती मेल्यानंतरही तिचं एकच स्वप्न राहिलं की मला अभिनेत्री व्हायचं, आणि ती पुढच्या जन्मात ही तेच बोलते की मला अभिनेत्रीच व्हायचं. मित्रांनो, अशाच हॉरर, हिस्टॉरिकल, मिस्टिरियस, हंटेड गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.